ही करडू भाजी आहे ना, याची भाजी केली जाते। हे पहा इकडे भरपूर सारे, आणि आम्ही ते बघा तोडून आणली रुमालात। तर मित्रांनो, तुम्हाला मी आज पावसाळ्यातली एक अशी भाजी दाखवणार आहे जी तुम्ही कधी खाल्लेली आहे का नाही मला सांगा, तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही पहा, हे करडू आहे। ही पहा एक करडूच ना ग, हां याला ही करडू सांगतात। ही पाय याला फुला लागतात, ती मोठी झाली काय सफेद सफेद, ती करडू भाजी आहे ना, याची भाजी केली जाते। ही पहा इकडे भरपूर सारे, आणि आम्ही ते बघा तोडून आणली रुमालात इतकी काय ठेवलेली आहे। हे पाय इकडे लागलेले आहे कामाला। याला तुमच्याकडे काय सांगत, याला तुरेट का टाकलेला तुरेट, टाकलेला तुरेट सांगत। तर मित्रांनो, आम्ही काय लागेल आहो, ई पहा ई तोडाया असा मला कामाला लावून टाकला आहे बायकोसनी। इकडं आवाय आलू तू बेस भरात पाय इकडं काय जागेवरच आहे असं बारका आहे रे, अजून ते निघेल पण इकडं हो। तिकडे काय आवनी पण घेतली आहे। याची कोडीक भाजी हॉल ही ओडीक जरा खोल, तुम्हाला दाखवतो भाजी कशी करली जाते याची, तुम्हाला दाखवेन। ये ना गा मित्र हो, एवढा खुडला आहे, पण यात गरम केला ना काही कमी होल असं बारीक होते एकदम कोमटसारखा, तर जरा पक्की पाहिजे तरी पक्की चांगली भाजी होते। तर आता काय इकडे आलो परत, ही पहा इकडं आहे। हे बघा मित्रांनो, इथं काय भरपूर आहे, पण अजून तर काय बारीक आहे। पण आपल्याला जर का भाजी करायची असेल ना, भाजी खायची असेल तर ही लहानच पाहिजे, म्हणजे लहान असते ना तर चांगली भाजी लागते। जास्त मग वाढला ना, आता ही पाहिजे हे वाढेल कसं पान दिसते इथं, ती मग नंतर ती अलग चांगली लागणार नोडी, तुरटीशी लागते। ती बारीक असते ना ताव चांगली लागते। ही पहा ही बारकी तर अजून काय थोडीशी म्हणजे खुडता नंतर बघू त्याची भाजी करून कशी करायची जाते ते मला तर नाही माहीत। यांच्याकडे जेवारवाले काय पण खात रे, जेवारवाले पाहतो ना कशी बनविते ती, एकदा खादेल होती तरी पण भारी लागत होती तशी, परत एकदा खान पाहू कशी लागते ना, तुम्हाला दाखवतो कशी बनवते ती ह्याची भाजी पहा। ही पहा मित्रांनो, इकडे पण आहेत। अरे पड 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 पड, मला सांग याची भाजी कशी बनवायची, प्रोसेस कशी घ्यायची हा सांग ना। म्हणजे गरम पाणी करायचं ना, त्याच्यात टाकायची, चांगली धुवायची ना, नंतर मग थंडे पाण्यात धुवून काढायची ना, मग निपलून म्हणजे तीच ना, धुवून ना निपलून काढायची, म्हणजे कशी चांगली धुवून नंतर तव्यावर टाकायची, फ्राय करायची, मस्त एकदम चांगली लागेल। पहा मित्रांनो, ऐकून ठेवा, भाजी एकदा कराल तर तुम्ही पण नक्की करून बघ जा। आता तुम्हाला दाखवतो ना कशी करायची जाते ती प्रोसेस, पहा तुम्ही भाजी ही करडूची, चल दाखवतो। तर मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवतो त्याची भाजी कशी करायची जाते ना, ती दाखवतो। चला तुम्हाला फायनल रेसिपी दाखवतो, चला। तर हे बघा मित्रांनो, ही आहे करडूची भाजी, म्हणजे करडूचा पाला हा पाय आपल्यानं काय इतका आणला था ना, ते पाणी बघा गरम होत आहे चुलीवर। आता त्याच्यात पाण्यात टाक कशी टाकायची अशीच उतरवून नाही। तर मित्रांनो, हे सगळ्यात आधी आपल्याला गरम पाण्यात टाकायचे, म्हणजे ही पहा या उकडत आहे या गरम पाणी ना, आपल्याला गरम पाण्यात टाकायचं आहे। ही पहा असं चांगल्या प्रकारे काय आपल्याला गरम पाण्यात बुडून घ्यायचं आहे। तर ही आहे मित्रांनो पावसाळ्यातील सगळ्यात ओरिजिनल भाजी, म्हणजे काहीच खतबीत काय नाही, एकदम ओरिजिनल भाजी। या 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 आज आपण भाजी बनवणार भावांनो, भाजी करडूची। या फार धोरजंब तिचा परिणाम कसा थांबाच तर बाबा धोरजंबला भाजी ते अच्छा।
काय चला फायनली गरम झालेली आहे भाजी पहा गरम झालेली आहे आणि आता ही कोंबली एकदम हे पहा गरम पाण्यात कोंबते पुरी आता बघू ना किती होते एकदम कोडीशी होते आणली थोडी तर पकी होती पण आता कोडीशी होती तर हे पहा वाव हे पहा गरम गरम वाफ निघतो पुरा हे गरम पाण्यातून काढलेली आहे आता आणि आता ही परत थंडे पाण्यात टाकायची ना हे पहा हे थंडा पाणी एकदम थंडा एकदम चिल्ड एवढा पण आहे थंडा चिल्ड आहे म्हणजे थंडा पाणी आहे मीडियम तर मित्रांनो या थंड्या पाण्यामध्ये अशा प्रकारे काय हे पहा थंड करून त्या पण एकदम चांगला निपलून घ्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये पाणी काही ठेवायचं नाही त्या पाणी बिनी सगळं साफ करून टाकायचं म्हणजे काढून टाकायचा नंतर हा पहा अशा प्रकारे काय एकदम पूर्ण कोमेजून सारखी पूर्ण जाते कोमेजून एकदम तर बघा मित्रांनो ही काय एवढीशी झालेली आहे म्हणजे आपण किती आणली होती ना ही बघा अजून तर काय तव्यावर तळून ना आपण तर अजून थोडी कमी होत जाल कारण की अजून कोमेजल त्याहून इथं आता नॉर्मल कोमेजलेली आहे तरी पण अजून काय भाजीमध्ये चेंजेस झालेला आहे आता आपण सोपामध्ये भाजी करणार आहोत तर काय पहिले तेल बेल टाकून घेऊ मस्त त्याच्यात कांदा नातो लसूण बसून बाकी ही तयार केली ना तरी भारी लागते एकदम तयार पण ना बाकी तुम्ही भाजी केली अशी तरी भारी लागते डाली बालीत केली ना तरी अजून भारी चांगली लागते चला एकदम मस्त मिक्स मसाला बनवून त्याच्यामध्ये आणि मग बघूया टेस्ट कशी लागते ती त्याची खाऊन पण दाखवेन तुम्हाला कशी टेस्ट असते खाचार 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 तर मित्रांनो आपली रेसिपी तयार झालेली ही बघा ही आपण काय टोपामध्ये बनवलेली आहे तुम्ही तव्यावर पण बनवू शकता एकदम चांगली सुकीच भाजी आणि ही काही सुकीच चांगली लागते आणि बाकी भाकरीशी छान लागते एकदम ना तुम्ही जर काय अशी डाली बाली टाकून बनवली तरी बनेल चांगली पण त्याची टेस्ट कशी असेल काय माहिती नाही परंतु सुकी बनवली ना तर एकदम टेस्ट चांगली असते ना तुम्हाला बघूया बरं टेस्ट करून आपण थोडीशी ही कशी लागते पण आता गरमच आहे पण थोडीशी टेस्ट करून बघू काढतो याच्यामध्ये जास्त नाही तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला खाऊन पण दाखवेन म्हणजे टेस्ट कशी येते ती तर हे बघा आपण खाऊन बघू आता करडूची भाजी हो हो टेस्ट भारी एक नंबर आहे म्हणजे सगळा हा कांदा बिंदा याच्यामध्ये मिक्स केलेला आहे ना बाकी याच्यामध्ये मसाला पण टाकलेला आहे सगळा त्याची एक अरणानं चांगली टेस्ट लागते ही पहा एकदम गुड टेस्ट गुड वा 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 मजा आ गया जबरदस्त आहे तुम्ही पण नक्की बनवून खा आणि कोणा खाली मला कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बाय बाय बस